मला वाटते केंद्र शासनानं कमर्शियल गॅसवर निर्बंध आणलेले आहेत आणि अनेक राज्यामध्ये परराष्ट्र धोरण किती चुकीचं आहे याचा फटका आता सामान्य माणसाला बसतोय। त्याचबरोबर घरगुती गॅसला सुद्धा नंबर लागण्याचा प्रकार त्या ठिकाणी आलेला आहे। पुन्हा आता त्या ठिकाणी चूल पेटवायला लागते का अशी परिस्थिती महाराष्ट्रातल्या जनतेसमोर या ठिकाणी आलेली आहे। निष्कर्ष काय तर चुकीचं परराष्ट्र धोरण। केंद्रीय मंत्री 1-2 महिन्यापूर्वी सांगतात आमच्याकडे 74% साठा आहे, परत 15 दिवसानं गोलपोस्ट बदलतात, म्हणतात आमच्याकडे 24% साठा त्या ठिकाणी, आणि आता ऑइल कंपन्यांना प्रोडक्शन वाढवायला सांगितले। परंतु ज्या ऑइल कंपन्यांच्याकडे या ठिकाणी कच्चा माल नाही आहे ते प्रोडक्शन कसे वाढवणार? आणि मला वाटते दिस इज अटर फेल्युअर ऑफ गव्हर्नन्स। सर, दुसरीकडे इंडस्ट्री पण मोठ्या प्रमाणामध्ये बंद पडताना दिसायला लागले। संभाजीनगर वगैरे या ठिकाणी ज्या स्टील इंडस्ट्री आहे त्याला एक मोठा फटका पडताना पाहिला नाही। एकूणच या सगळ्या युद्धामुळं एकूणच भारताच्या अर्थकारणावर परिणाम होतोय, महाराष्ट्रातल्या विशेष करून उद्योगांच्यावर परिणाम होतोय। आता हॉटेलची सुरुवात त्या ठिकाणी झालेली आहे। या हॉटेलमध्ये फक्त जेवणारे अवलंबून आहेत का? या हॉटेलमध्ये लाखो कोट्यावधी कामगार या हॉटेलमध्ये आहेत, ज्यांची उपजीविकता या हॉटेलच्या व्यवसायातून या ठिकाणी होते। अगदी रस्त्यावर असणारा त्या ठिकाणी टपरीवर असणारा त्या ठिकाणी टपरीवाला असू दे किंवा एखादं लहान कॅन्टीन असू दे किंवा एखादं हॉटेल असू दे, हजारो लोक तिथं काम करतात आणि म्हणून याचा परिणाम इंडस्ट्री असू दे, हॉटेल व्यवसाय असू दे, आणि कदाचित 8-10 दिवसानं आता घरात सुद्धा मला वाटते काय परिस्थिती होईल सांगता येत नाही। आणि विजेचे दर इकडे एवढे वाढलेले आहेत की त्या ठिकाणी इलेक्ट्रिक शेगडी सुद्धा वापरणं असह्य होणार आहे मध्यमवर्गीयांना, अशी अवस्था होईल। यामुळे कुठेतरी महागाईचा फटका आहे तो पुन्हा एकदा होईल असं वाटतं? नाही, 100% त्याचा परिणाम शेवटी एखादा क्रायसिस आणि गॅस, पेट्रोल, पाणी या ज्या सुविधा आहेत यात ज्या वेळी प्रॉब्लेम येतो त्यावेळी महागाईचा एक वेगळा पद्धतीनं फटका हा सामान्य जनतेला या ठिकाणी बसेल आणि पुढच्या 8-10 दिवसात त्याचे परिणाम या महाराष्ट्रातल्या मध्यमवर्गीयांना या ठिकाणी सहन करावे लागतील। नहीं, फॉरेन मिनिस्ट्री की पॉलिसी का ये नतीजा है, जिसके ऊपर केंद्रीय मंत्री ने कहा था कि करीबन 74% उनके पास स्टॉक है, लेकिन आज वो गोल पोस्ट बदल रहे, बोल रहे 24% ही हमारे पास है। आज ये निर्बंध लगा रहे गैस के ऊपर, जिसका परिणाम होटल के ऊपर तो होगा ही होगा, लेकिन उसके साथ ही लाखों लोग जो इस पे नौकरी के माध्यम से निर्भर है उनके ऊपर इसका परिणाम होगा। इंडस्ट्री में जहाँ जहाँ भी गैस का उपयोग किया जाता है वहाँ पे उसका परिणाम या टिका दिखाई जाएगा। और इसका एक आप देखेंगे तो जो परराष्ट्र धोरण जो है, परराष्ट्र नीति है, वो नीति अभी बिल्कुल फेल हो चुकी है। इसका परिणाम अभी लोगों के ऊपर गैस के माध्यम से शुरुआत हुई है, अगले दिनों में पेट्रोल के माध्यम से भी इसका परिणाम लोगों को भुगतना पड़ेगा। नहीं, वो तो फेल हो चुकी है, ये सभी लोग जानते हैं। क्योंकि अगर नीति सही होती तो इसका परिणाम लोगों तक नहीं होता, लोगों के किसी पे नहीं होता। इसका परिणाम हो रहा है। आज कमर्शियल गैस के लिए बंदी आ रही है। अभी घर में जो गैस यूज करने वाले उसके लिए भी ये नंबर लगने वाले, तो इसका परिणाम निश्चित स्वरूप से हो रहा है। नहीं, वही मैंने कहा कि जब भी ऐसे गैस हो, पेट्रोल हो, क्योंकि पेट्रोल और डीजल आप देखेंगे तो कमर्शियल व्हीकल इसका उपयोग करते हैं। जब कमर्शियल व्हीकल रास्ते पे आते हैं और इसका उपयोग करते हैं तो अल्टीमेटली वो डीजल या पेट्रोल महंगा हो जाएगा, तो महंगाई भी बढ़ेगी, क्योंकि जो गुड्स जाते हैं उस कमर्शियल व्हीकल से उसका भाव बढ़ने वाला है। तो अल्टीमेटली इसका परिणाम सभी जगह होने वाला है। गैस का भी परिणाम लोगों के ऊपर होने वाला है। ऑलरेडी गैस 60 रुपये बढ़ा चुकी है सरकार, तो इसका परिणाम महंगाई पे हो चुका है।
नहीं, अभी हम ये रेस करेंगे, आज देखेंगे. मुख्यमंत्र्यांना मागील 2 दिवसात का पाहायचं, पण मुख्यमंत्री म्हणत आहेत की परिस्थिती आत्महत्या आहे, काही अडचण नाही आहे. मात्र एक ठिकाणी पाहिजे तर हॉटेल्स बंद पडत आहेत, उद्योगांवर थेटपणे परिणाम होत आहे. मात्र सरकारकडनं काही व्यवस्था करायला पाहिजे, त्या व्यवस्था होताना दिसत नाही. सरकारला देखील कल्पना आहे की अवस्था वाईट आहे, परंतु शेवटी पॅनिक होऊ नये म्हणून सरकार त्या ठिकाणी सगळं चांगलं आहे दाखवण्याचा प्रयत्न करतं. परंतु ग्राउंडवर परिस्थिती काय आहे? ग्राउंडवर परिस्थिती लोकांना कळते ना. आज हॉटेल्स रेस्टॉरंट बंद व्हायला लागलेले आहेत, त्याच्यावरून ग्राउंडवरची परिस्थिती या ठिकाणी वाईट आहे हे निश्चितपणे लक्षात येते. मला वाटतंय आज सभागृहामध्ये किमान त्याबद्दल सरकारनं भूमिका जाहीर करावी की कुठल्याही परिस्थितीत गॅसचा तुटवडा या ठिकाणी कमी पडणार नाही हे आश्वासित करावं. नाहीतर उद्या परत त्या ठिकाणी अनेक लोकांना त्या अडचणीला सामोरं जावं लागत असेल तर किमान दिलासा सरकारनं द्यावा असे आमची अपेक्षा असते. तुम्ही आवाज या संदर्भात सभा 100% सभागृहात आम्ही हा प्रश्न अफवांवरती विश्वास ठेवू नका असं त्यांचं म्हणणं आहे. हा चॅनेल आणि माध्यम आणि पत्रकारांच्यावर आरोप आहे की चुकीच्या बातम्या दाखवल्या जातात. मला वाटते ते काही वस्तुस्थिती नाही आहे. जे सत्य आहे ते तुम्ही दाखवायचा प्रयत्न करताय अशी आमची ठाम भूमिका आहे. आणि महाराष्ट्रातल्या जनतेचं सत्य दाखवणं याचा अर्थ चुकीच्या बातम्या दाखवणं असं होत नाही. मला वाटते जे ग्राउंडवरची रियालिटी आहे, ठीक आहे, अजून त्याचा रिपोर्ट अनालिसिस सरकारला आला नसेल कदाचित, किंवा जे डिपार्टमेंट या ठिकाणी त्या डिपार्टमेंटने व्यवस्थित माहिती दिली नसेल. परंतु आज परिस्थिती काय आहे की आपले फूडचे अधिकारी हे नागरी पुरवठ्याचे अधिकारी हे प्रत्येक गॅस एजन्सीवर जाऊन बसलेले आहेत, तिथला स्टॉक घेत आहेत, तिथली माहिती घेतात. मग कशासाठी माहिती घ्यायला लागलाय पॅनिक नसेल तर? याचा अर्थ सरकार तयारी करायला लागले की त्याच्यावर कब्ज आणायचं किंवा कमी करायचं ते स्पष्ट दिसतंय. चला, थँक्यू.